थोडंसं तुम्हाला थांबवतीये. असीम सरोदे सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. असीम सरोदे, आत्मसमर्पण केलेलं आहे, शरण आलेला आहे वाल्मी कराड, पहिली प्रतिक्रिया. राजकीय संरक्षण सगळ्या प्रकारचं संपल्यामुळे वाल्मी कराड हे शरण आलेले आहेत असं मला वाटते. कारण की एवढ्या निर्गुणपणे हत्या करून आणि हत्येचा कट करून सुद्धा त्यांना अटक होत नव्हती. कारण की त्यांच्या मागे काही राजकीय नेते होते, सरकार होतं आणि आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष निर्माण झाल्यामुळे राजकीय शरणागती पत्करल्याशिवाय गरज दुसरं काही राहिलं नाही पर्याय. त्यामुळे ते शरण आलेले आहेत असं मला वाटते. गुन्हेगारांच्या मनामध्ये निदान कायद्याची भीती असणं आवश्यक आहे. बरं असीमजी, या खून प्रकरणात माझं नाव हेतुपुरस्सर जोडण्यात आलंय, राजकीय हेतून जोडलंय असंही म्हणतायत. त्यांनी तसा बाईट दिलाय यापूर्वी. काय बाईट दिलेला आहे मला माहिती नाही. शरण येण्यापूर्वी त्यांनी एक बाईट दिला, अगदी काही सेकंद आधी त्यांनी बाईट दिला. त्यात ते म्हणतात की मी वाल्मी कराड, माझ्या विरोधात केसमध्ये खोट्या खंडणीचा गुन्हा दाखल आहे, मला अटक करण्यापूर्वी जामिनाचा अधिकार आहे. संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपींना अटक करावी, मात्र राजकीय हेतून माझं नाव त्यात जोडलं जातंय असंही त्यांनी म्हटलंय. बघा, राजकीय हेतूने काही होत आहे असं वाटत नाही. हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत असं आता बीड जिल्ह्यातील अनेक जण सांगत आहेत. आणि दुसरी गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की केवळ हा राजकीय स्वरूपाचा खून नाही, याच्या मागे एक मोठं अर्थकारण आहे जे विंड मिलचं आहे. आणि त्यामुळे मला सगळ्या मीडियाच्या लोकांना सांगायचं आहे की बीड जिल्ह्यामध्ये ज्या पवनचक्क्या सुरू आहेत, विंड मिल आहेत, त्याच्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करा. इथे कशा प्रकारची पर्यावरणाची हानी झालेली आहे, गैरप्रकारातून परवानग्या घेण्यात आलेल्या आहे आणि त्या विंडमिल कोणाच्या आहेत, कोणाला आर्थिक फायदा आणि नुकसान होत आहे, हे सगळं पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की हा खून जो आहे तो विंडमिल प्रकरणातून झालेला आहे. बरं, पण आता सीआयडी तर्फे होणारी जी चौकशी आहे किंवा जे आता सध्या तो शरण आलेला आहे, आत्मसमर्पण केलेलं आहे, यानंतरची पुढची प्रोसिजर काय असते असीमची? त्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे आणि त्यावेळेस आत्मसमर्पण केल्यावर म्हणजे पोलिसांच्या ताब्यात तो गेल्यावर त्याची पूर्ण शारीरिक तपासणी होईल. कुठे मारहाणीच्या खाणाखुणा आहेत का हे पाहिलं जाईल. वैद्यकीय अहवाल त्याचा सरकारी दवाखान्यातून तयार करण्यात येईल आणि त्यानंतर त्याची चौकशी सुरू होईल. बरं, पण त्याचं म्हणणं असंही आहे की मला जामीन पण मिळू शकतो, अटकपूर्व जामीन मिळू शकतो असंही दावा केलेला होता. किती तथ्य? नाही, आता त्यांनी स्वतः शरणागती पत्करलेली असल्यामुळे अटकपूर्व जामिनीचा काही प्रश्न राहिला नाही. परंतु अशा गंभीर प्रकरणांमध्ये अटकपूर्व जामीन साधारणतः मिळत नाही. आणि आता त्याला जामीन सुद्धा मिळणं कठीण राहणार आहे कारण की संपूर्ण समाज एकवटलेला आहे. पण मला एक गोष्ट अत्यंत प्रकर्षाने सांगायची आहे की ही लढाई जी आहे ती अन्याय अत्याचार करणाऱ्यांच्या विरुद्ध म्हणून राहिली पाहिजे. ही लढाई मराठा विरुद्ध वंजारी अशी नाही आहे आणि तशी कोणी करू नये. तो राजकीय स्वरूपाचा जो भाग आहे तो टाळला पाहिजे. आमचे ब्युरो चीफ आहेत पुण्याचे राहुल कुलकर्णी, ते तुम्हाला काही प्रश्न विचारतात. राहुल सर. आसिमजी, मला कायद्याच्या दृष्टीनं दोन महत्वाच्या प्रश्नांची उत्तर द्या. जेव्हा हा आरोपी स्वतःहून सांगतो आहे की मी स्वतः सरेंडर झालोय, तर त्याला पुढे जामीन मिळण्याच्या दृष्टीनं ही बाब किती उपयुक्त ठरू शकते? एक. दुसरं म्हणजे हा आरोपी हा खंडणी प्रकरणातला आरोपी आहे, तर याचा खरोखरच पोलिसांनी जर तपास केला तर याचा सहभाग संतोष देशमुख प्रकरणातला जर सिद्ध करायचा असेल तर सीडीआरचे रिपोर्ट आणि तत्सम गोष्टी ह्या किती महत्वाच्या ठरतील? सीडीआरचा रिपोर्ट वगैरे जो आहे, अशा अनेक गोष्टी ज्या पुराव्याचा भाग आहे, ते पुरावे सिद्ध केल्याशिवाय त्याला पुरावा म्हणून मानण्यात येत नाही. परंतु प्राथमिक माहिती याच्या आधारे पोलीस काही निकष लावू शकतात आणि त्याच्या आधारे निष्कर्ष काढू शकतात की हा माणूस या खुनामध्ये सुद्धा सहभागी आहे आणि अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी ते आहेत आणि त्याच्या गुन्ह्यांच्या मागे ते आहेत. अशा प्रकारच्या कॉन्स्पिरसी सुद्धा यापूर्वी झालेल्या पुढे आलेल्या आहेत आणि त्यामुळे जे कराड आहेत ते बिलकुलच निर्दोष आहेत. त्यांनी काहीच केलं नाही आणि त्यांच्यावर विनाकारण आळ घेतलेले आहेत असं काही या गुन्ह्याचं किंवा आरोपांचं स्वरूप नाही. बरं, याच्यात आणखीन एक महत्वाचा मुद्दा की पुण्यातच शरण का आला असेल वाल्मी कराड, त्याला काही फायदा होऊ शकतो का? पुण्यात का शरण आला मला माहिती नाही, पण काय झालेलं आहे की बऱ्याच ठिकाणी जे पोलीस आहेत, पोलीस यंत्रणेमधले काही वरिष्ठ अधिकारी आहेत, ते विशिष्ट पक्षाशी सुद्धा संधान आणि संबंध ठेवून असलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात कुठे शरण यायचं याबद्दल सुरक्षित जागा म्हणून पुण्याची निवड करण्यात आली असेल असं असू शकतं. नक्कीच. राहुल सर. आसिम सर, मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा. मगाशी तो एक रेफरन्स तुम्ही दिला की तिथे जे काही सोलार आणि विंडचं सगळं प्रकरण सुरू आहे त्यात पर्यावरणाची हानी हा भाग आहे. मला बऱ्यापैकी माहिती आहे. तुमच्याकडे माहिती असलेले इनपुट्स काय? म्हणजे वाल्मी कराड नावाचं जे प्रस्ताव आज दिसतं आहे ते एकटं प्रस्ताव आहे का त्याच्या मागे जे सोकॉल्ड आका वगैरे म्हटलं जात आहे त्या आकांचा पाठिंबा आणि ते आका कोण आहेत? राजकीय स्वरूपाचा पाठिंबा वाल्मी कराड यांना खूप मोठा आहे
आणि केवळ विंडमिलच नाही तर इथे ज्या डिस्टिलरीज आहेत आणि ज्या पद्धतीने इथे सगळं उत्पादन होते, त्याचं वितरण होते, या सगळ्यांमध्ये सुद्धा खूप मोठे घोळ आणि भ्रष्टाचार आहेत. आणि ते लपवण्यासाठीचं मॅनेजमेंट म्हणून करणाऱ्या लोकांमध्ये बरेचदा माणिक कराडचे, हे कोण जे कराड आहेत, त्यांचं नाव वाल्मिक कराड यांचं नाव बरेचदा घेण्यात आलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की खूपच बहुअंगी अशा स्वरूपाची चौकशी झाली पाहिजे. एका गुन्ह्याच्या निमित्ताने जर इतर 100 गुन्हे उघड होणार असतील तर त्याच्यातून राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य निर्माण होऊ शकते. आणि बीडबद्दल जे बोललं जातं की बीडमध्ये चांगलं वातावरण निर्माण झालं पाहिजे अशी तिथल्या सामान्य माणसांची इच्छा आहे. तर मला असं वाटतं की अशाच काही प्रकरणांमुळे जो अगदी गुन्हेगारीचा कडेलोट झाल्याचा प्रकार आपल्याला दिसतो, अशाच वेळेस बरेचदा चौकशी होऊन अनेक गुन्ह्यांची उकल होऊ शकते आणि त्यातून बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य येऊ शकते. त्याचं पण तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर थेट दिलं नाही. कदाचित तुम्हाला माझा प्रश्न नीट ऐकू नसेल आला. मी असं म्हणालो की हे वाल्मिक कराड हे प्यादा आहे की त्याच्या मागे आणखी काही मोठी नाव आहेत, तुम्ही ते एक स्पष्ट सांगा. आणि दुसरं असं की सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांनी जे निवेदन केलं त्या निवेदनाबद्दल तुमचं काय मत आहे. आणि तिसरा मुद्दा असा की काल सुरेश धस यांनी मुख्यमंत्री ज्या पद्धतीची कारवाई करतायत त्याला खूप मोठी गती आलेली आहे आणि मी समाधानी आहे असं म्हटलंय. बघा, मुख्यमंत्र्यांनी जी काही कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत ते त्यांना उशिरा सुचलेलं सुशासनाचं काहीतरी एक गमक आहे असं मला वाटते. कारण की जेव्हा लोकांचे खूप दबाव येतात, मोर्चे निघतात आणि लोक धडधडीत बोलायला लागतात, डायरेक्ट बोलायला लागतात की सरकार यांना पाठिंबा देत आहे, कारण की यांच्या मंत्रिमंडळातले एक मंत्री जे आहेत ते शंकास्पद आहेत, त्यामुळे त्यांचा सहभाग असू शकतो हे म्हटलं जात आहे सध्या. आणि म्हणून मला असं वाटते की गुन्हेगारीच्या भरोशावर ज्यांनी ज्यांनी राजकारण वाढवलेलं आहे त्या सगळ्याच नेत्यांची, ते कोणत्याही राजकीय पक्षाचे असो, ते आता मंत्री असो किंवा नसो, सगळ्यांची चौकशी करण्याची बेधडक कारवाई देवेंद्र फडणवीस यांनी केली पाहिजे. अर्थात त्यांच्या नागपूरमध्ये सुद्धा मग अशी कारवाई होईल, कारण की एक मुन्ना नावाचा माणूस आहे, त्यांना पदरात घेऊन ठेवलेला आहे. गुन्हेगार काल औरंगाबाद खंडपीठामध्ये संभाजीनगर मधून त्यांच्या संतोष देशमुख यांच्या भावाने एक पिटिशन दाखल केली. मला कायद्याच्या अनुषंगाने सांगा की हायकोर्ट याच्यामध्ये ह्या याचिकेवरती श्री धनंजय मुंडे यांनी तत्सम लोकांना पण आरोपी करा किंवा वाल्मिक कराड यांना पण या खून प्रकरणामध्ये आरोपी करा असं जे म्हटलेलं आहे त्या याचिकेमध्ये, ही सस्टेनेबल याचिका आहे का? नाही, ही मुळीच सस्टेनेबल याचिका नाही, भावनिक पातळीवर केलेली याचिका आहे. आणि त्यामुळे अशा संदर्भामध्ये न्यायालय दखलंदाजी करत नसतात. ते एवढंच म्हणतील की लवकरात लवकर चौकशी करा किंवा आमच्या समोर अहवाल दाखल करा हे म्हणू शकतात, परंतु कुणाला तरी आरोपी करा आणि त्या दृष्टीने चौकशी करा असं काही होऊ शकत नाही. पोलीस ही स्वतंत्र यंत्रणा आहे, न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे आणि त्यामुळे त्यांचं काम त्यांना करू द्या असंच कोर्ट सांगतील असं मला वाटतं.